सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% GST फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहरातील अग्रगण्य हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजपैकी एक असलेल्या एम्ब्रो कॉलेजचा 25वा वर्धापन दिन शनिवारी 2 ऑगस्ट 2025 रोजी ट्रीट हॉटेल येथे अत्यंत उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेण्यात आला, तर विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर रोहन सोनी यांनी संस्थेच्या 25 वर्षाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा सादर केला. एम्ब्रो कॉलेज हे नॅक मानांकन मिळवणारे नाशिकमधील एकमेव हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालय आहे. गेल्या 2 दशकांहून अधिक काळामध्ये या कॉलेजमधून शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थ्यांनी हॉटेल व्यवसायामध्ये यशस्वीरित्या करिअर सुरू केलं आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. डॉक्टर सोनी यांनी पुढे सांगितलंय की महाविद्यालयानं भारतासोबतच परदेशातील नामांकित हॉटेल्स आणि कंपन्यांशी सामंजस्य करार केले आहेत. नुकताच जपानमधील अनेक हॉटेल्ससोबत संलग्नता साधण्यात आली आहे. शिवाय परदेशी मास्टर डिग्रीचे मार्ग देखील उपलब्ध करून दिले जात आहेत. नमस्ते। आज एम्ब्रो कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट के 25 साल पूरे हुए हैं और आज हमने ये फंक्शन सेलिब्रेट किया ट्रीट होटल नासिक में। हमें बहुत सपोर्ट मिला है नासिक के सारे होटल्स के जो आज हमारे फंक्शन अटेंड किए। असिस्टेंट कमिश्नर FDA आए थे हमारे साथ, उन्होंने भी हमारे साथ फंक्शन अटेंड किया और काफ़ी सारे संस्था चालक आए थे फ्रॉम अलग अलग कॉलेजेस नासिक के, और ये सेलिब्रेशन हुआ। सारे स्टूडेंट्स और फैकल्टी ने मिलके एक बहुत बढ़िया परफॉर्मेंस, एक बहुत बढ़िया शो दिया। कुछ अलमनाई भी आए थे हमारे साथ, उन्होंने परफॉर्म किया एंड एक बहुत बड़ा सेलिब्रेशन हुआ। यूट्यूब पे लाइव भी आया है। थैंक यू वेरी मच। ग्रीटिंग्स। नमस्कार सर्वांना। सर्वप्रथम आज नाशिकमध्ये जे एम्ब्रो इन्स्टिट्यूट जे आहे हॉटेल मॅनेजमेंटची, त्या संस्थेला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. तर हे फुल हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे, हॉटेल मॅनेजमेंटचा तो लोकांच्या जनसामान्यांच्या निगडीत आहे. लोकांना चांगलं अन्न मिळावं म्हणून त्याने या कॉलेजसारखे जे संस्था आहेत ते काम करत आहेत. त्यांना हार्दिक शुभेच्छा. मी प्राध्यापक डॉक्टर गिरीश पाटील, एम्ब्रो ज्युनियर कॉलेज येथे मी 7 वर्ष प्राचार्य पदावर होतो. आता रिटायर झालेलो आहे. पण मी शुभेच्छा देताना हेच सांगेल की जेव्हा मी इथे जॉईनिंग केलं एम्ब्रो ज्युनियर कॉलेजला, तर त्यावेळेस माझे जे आदर्श होते आदरणीय राजन सोनी हे येणार आहे असं मला माहिती होतं. आणि मला एक अशी भीती होती की येणाऱ्या व्यक्ती आणि फॅमिली, या फॅमिलीसोबत आपलं सुसंवाद कसा साधला जाईल, आणि ही भीती माझ्या मनात होती. पण जेव्हा मी या फॅमिलीमध्ये आलो, मला कळलं की एम्ब्रो कॉलेज हे नाही आहे, एम्ब्रो परिवार आहे. या परिवारामध्ये मी सदस्य झालो आणि जे काय मी एक प्राचार्य पदावर असताना जे काही मी कामं केली, मला कधीच असं वाटलं नाही की मी कुठेतरी एका इन्स्टिट्यूटमध्ये काम करतोय. मला नेहमी असं वाटलं की मी एका परिवारामध्येच काम करतोय आणि मला या काम करताना हे खूप काही शिकण्यासारखं मिळालं, अनुभव मिळालं. आणि आज एम्ब्रो कॉलेजने जी सुरुवात केलेली ती खूप चांगलेली, आणि ह्या एम्ब्रो कॉलेजला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे. आज 25 वर्ष पूर्ण झालं. या एम्ब्रो कॉलेजने 100 वर्ष पूर्ण करावीत असं मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. मी सलीम सुलतान अली पताडा, नाशिकला राहणारा. ऑगस्ट 2, 2000ला राजन सोनींनी एक स्वप्न पाहिलं होतं. त्या स्वप्नाचं रूपांतर आज एक भव्य वटवृक्षमध्ये झालेलं आहे. 25 वर्षापासून एम्ब्रो इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री हे नाशिककरांचं आणि आजूबाजूतल्या जेवढे पाडे आहे, जेवढे लहान लहान गाव आहे, त्यांना त्याच्यातनं विद्यार्थी घडू राहिले आहे. हॉस्पिटल इंडस्ट्री आज सर्वात मोठी इंडस्ट्री आहे आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये जर एक आदराचं नाव जर कोण घेतला जातो तो आज एम्ब्रो इन्स्टिट्यूटचं नाव घेतलं जातं. याचे एल्युमिनाय म्हणजे याच्यातले उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आज जगभरात वेगवेगळ्या मोठ्या उच्च पदावर जाऊन सर्व्हिस लोकांना देत आहे. आणि हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये लोकांच्या पोटातनं, लोकांच्या हृदयात स्थान कसं निर्माण करायचं हे शिकवलं जातं. एक चांगलं भविष्य इथं घडवलं जातं. आणि एक स्टुडंट फक्त इथं येऊन
कुकिंगचा अभ्यास करत नाही, परंतु एक चांगला आदर्श सिटिझन म्हणून, एक आदर्श नागरिक म्हणून, एक आदर्श मुलगा म्हणून, एक समाजासाठी एक आदर्श माणूस म्हणून या स्तरावर जगतोय. आणि इकडनं जे पण स्टुडंट्स बाहेर उत्तीर्ण होऊन जातात आहे, ते एमरोडचं नाव उज्ज्वल करत आहे आणि एमरोडच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमची शुभेच्छा. वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटक, गीत गायनासारख्या विविध कला प्रदर्शनांनी रसिकांची मनं जिंकली आहे. शिक्षकांनीही आपले सुप्त कलागुण सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या मनी सेहमी व प्रथम वर्षाच्या गणेश सूर्यवंशी यांनी केले. आभार प्रदर्शन योगेश जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रीना सोनी, शिवदास काळे, गौरव दीक्षित, सिलास हिवाळे, विशाल जाधव, भाविका सोनी आणि कांचन संसारी यांनी मोलाचा सहभाग दिलाय. या कार्यक्रमासाठी नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सभापती शिक्षण संस्था महामंडळाचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, तसेच महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थेचे सहसचिव डॉक्टर व्ही.एस. मोरे, गोदावरी शिक्षण मंडळाचे संचालक आणि पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अशोक सावंत यांची विशेष उपस्थिती होती. तसेच गेटवे हॉटेल, रेडिसन ब्ल्यू रिसॉर्ट, ट्रीट हॉटेल, 4 पॉइंट बाय शेरटॉन हॉटेल, हॉटेल आयबीज, BLVD, सुला व्हिनयार्ड्स, पाल्म स्प्रिंग, कार्ला केटर्स, एक्सप्रेस इन राईज बाय सयाजी हॉटेल, करियाड हॉटेल, SSK पब्स अँड रोल आदी नामांकित हॉटेल्समधील अधिकारी, विभाग प्रमुख, संचालक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.